1946 रोजी ऐतिहासिक उद्दिष्टांचा ठराव मांडून संविधानाचा पाया रचला. मी धर्मनिरपेक्षता, संसदीय लोकशाही, सामाजिक न्याय संविधानात समाविष्ट करण्यावर भर दिला. संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा व मार्गदर्शक तत्वांचा संच आहे. संविधान हेच भारताच्या लोकशाही व धर्मनिरपेक्ष अस्तित्वाचा कणा आहे. मी धर्मनिरपेक्षतेचा खंदा समर्थक होतो. मी धर्माच्या आधारावर होणाऱ्या भारताच्या फाळणीला विरोध केला. भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असावे या विचारावर मी ठाम होतो. मी स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होतो. मी नवीन भारताच्या धर्मनिरपेक्ष, समावेशक व प्रगत विचाराचे समर्थन केले. मी संविधान सभेतील अध्यक्षांच्या पॅनेलमध्ये एकमेव मराठी महिला होती. मी संविधान सभेत 750हून अधिक सुधारणा प्रस्ताव मांडल्या. मी महिलांना समान नागरिकत्व व मतदानाचा हक्क मिळवून देण्यात मुख्य भूमिका बजावली. मालमत्तेत महिलांना समान अधिकार, समान वेतन, स्त्री शिक्षण या विषयावर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर ठाम वकिली केली. मी संविधान सभेचा कायमस्वरूपी अध्यक्ष होतो. मी संविधान सभेच्या एकूण 11 अधिवेशनात अतिशय संयमाने, निपक्षपातीपणे योगदान केले. सभेतील विविध मतप्रवाह आणि वादविवाद मिटवून मी सर्व सदस्यांमध्ये समन्वय साधला. मी 26 जानेवारी 1949 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती झालो. मी भारतीय संविधान सभेत मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले आहे. मी 60हून अधिक देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करून लोकशाही, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारित जगातील सर्वात मोठे लिखित संविधान तयार केले. मला भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात.